वर तुम्ही अशी भाजी खाल्लीच नसणार तुरीच्या शेंगांची. चला मग आज मी तुम्हाला तुरीच्या शेंगांची भाजी कशी करतात ते पूर्ण दाखवणार आहे. तर मी इथे दाणे सर्व व्यवस्थित काढून घेतले आहे शेंगांमधनं. आता आपल्याला हे चांगले व्यवस्थित दाणे छान असे भाजून घ्यायचे आहेत. पण 2-3 पाण्याने आधी दाणे चांगले असे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मग तेलावर असे मस्त लाल होईस्तोपर्यंत छान फ्राय करून घ्यायचे आपल्याला. फ्राय झाल्यानंतर थोडंसं आपण कुटणीने किंवा कुटायचं असतं त्याच्याने ताव्यावरच असे कुटून घ्यायचे. इथे घेतला आहे मी मोठा कांदा एक आणि खोबऱ्याचं तुकडं घेतलेलं आहे. ते पण चांगलं व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत भाजलेलं खोबरं आणि लोंगा मिरा टाकून घेणार आहोत थोड्या थोड्या आणि चांगल्या बारीक वाटून घेणार आहोत. आणि आपण जो भाजलेला कांदा लसूण हे आपल्याला टाकून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे अद्रक कोथिंबीर असेल तर ते पण टाकू शकतात. आता मस्त असा बारीक मसाला काढला गेल्यानंतर आता आपण हे तेलामध्ये छान असा फ्राय करून घेणार आहोत जोपर्यंत मसाल्यामधनं असं बाहेर तेल येत नाही तोपर्यंत. आता इथे आपण हळद, चटणी, धना पावडर, थोडा गरम मसाला टाकायचा आहे आणि थोडं कोमट करून पाणी टाकून घ्यायचं आणि चांगला मसाला फ्राय करून घ्यायचा आणि भाजलेले दाणे त्याच्यात टाकून द्यायचे आणि मस्त मग दाण्यांमध्ये आपल्याला मसाला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे 2-3 मिनटासाठी आणि झाकून ठेवायचं. थोडं चवीनुसार मीठ टाकून द्यायचं आणि झाकल्यानंतर मग आपण हे 2-3 मिनिटांनी परत बघणार आहोत की आपला मसाला चांगला दाण्यांमध्ये फ्राय झाला आहे की नाही. मसाला छान असा मस्त दाण्यांमध्ये फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण आता अर्धा ग्लास कोमट पाणी टाकून घेणार आहोत. 2-3 मिनिटासाठी आपल्याला भाजीची चांगली उकळी काढून घ्यायची आहे. तर भाजी बघा कशी मस्त उकळी आलेली आहे भाजीला. आता आपली इथे भाजी छान अशी रेडी झालेली आहे. जर तुम्ही ही भाजी चपातीसोबत भाकरीसोबत मी सुद्धा अशा पद्धतीने करून बघा, एक नंबर होते.